उपवासासाठी लागणारी खुसखुशीत अशी साबुदाणा बटाट्याची चकली आज आपण बघणार आहोत। चला वेळ न घालवता बघूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी साबुदाण्याची चकली घेऊन आलेली 1 किलोच्या प्रमाणात। बघा बरेच जण म्हणतात बायका की आमची साबुदाण्याची चकली फसती किंवा आमची साबुदाण्याची चकली तळताना फुलत नाही। हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला कळेल। मी ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। एकदम परफेक्ट प्रमाणात तुमची साबुदाण्याची चकली कशी बनेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर चला बघूया साबुदाण्याच्या चकलीसाठी काय काय लागतं। उपवासाच्या चकलीसाठी मी इथं 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा साबुदाणा आहे ना 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला भिजत ठेवायचा आहे। बघा मी इथं पाणी टाकून घेतले आणि स्वच्छ आपल्याला असा व्यवस्थित चोळून साबुदाणा धुवायचा आहे। आपल्याला ही प्रोसेस 2 वेळा करायची। आता 2 वेळा साबुदाणा धुवून झालेला आहे। आता आपल्याला भिजत ठेवायचा आहे। बघू शकता साबुदाण्याच्या वर अर्ध बोट येईल एवढं आपल्याला पाणी ठेवून हा साबुदाणा रात्रभर म्हणजे मी सकाळी टाकलाय, संध्याकाळपर्यंत 6 ते 7 तासात भिजवून घ्यायचा। बघू शकता इथं 6 ते 7 तास साबुदाणा छान भिजलेला आहे। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला म्हटलं ना एक ट्रिक सांगणार आहे। उकळलेलं पाणी आपल्याला पुन्हा या साबुदाण्यामध्ये टाकायचंय। म्हणजे काय होतं, उकळलेलं पाणी टाकल्याने हा साबुदाणा आहे ना छान सॉफ्ट होतो आणि ज्यावेळेस आपण चकली बनवायला घेतो ना त्यावेळेस तो कडक राहत नाही आणि चकली ज्यावेळेस सुकती त्यावेळेस तळताना सुद्धा तो खुसखुशीत छान होतो। बघू शकता आता मी इथं पाणी एकदम गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे उकळलेलं आहे पाणी आणि हे पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचंय। वरती साबुदाण्याचे येईल तोपर्यंत तेवढं पाणी टाकायचंय। बघू शकता इथं आता मी टाकून घेते पाणी आणि पुन्हा एकदा आपल्याला तो झाकून सकाळच्या साठी ठेवायचा आहे। तुम्ही केव्हा बनवणार असाल त्यानुसार तुम्ही टाइम सेट करा। मी हे सकाळी भिजत टाकले होते, मग संध्याकाळी परत उकळीचं पाणी टाकलं। आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर चकल्या करायच्यात ना। बघा त्यासाठी मी इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटा हे प्रमाण आहे। कमी जास्त बटाटा पडला ना तरी सुद्धा तुमची चकली फसती, त्यामुळे व्यवस्थित प्रमाणातच तुम्ही बटाटा सुद्धा टाका। बघा बटाटा मी इथं धुवून घेतलाय, 2 तुकडे करून कुकरमध्ये लावून देणार आहे। 2 बॅच मध्ये हा मी बटाटा उकडून घेणार आहे 2 किलो। बघू शकता आणि बटाटा आहे ना आपल्याला थोडासा असा मऊसूदच शिजवायचा आहे, जेणेकरून कडक नाही राहायला गेला पाहिजेत। कारण की किसताना मग कडक असेल ना तर मग आपल्या चकलीमध्ये कडकपणा येतो। बघू शकता इथं मी 1 बॅचचा बटाटा ह्या एका कुकरमध्ये लावून झाकण लावून शिजवून घेते हा बटाटा आणि दुसरा कुकर अजून एक ठेवते। आता ह्याला आपल्याला 4 शिट्ट्या करायच्यात। बघू शकता इथं आपला साबुदाणा सुद्धा दुसरा दिवस आपण उकळलेलं पाणी टाकलं होतं, छान झालेला आहे साबुदाणा। पुन्हा एकदा मोठ्या उलटण्याच्या साह्याने किंवा असं झाऱ्याच्या साह्याने त्याला वर खाली करायचा। बघा छान भिजला गेलाय, एकदम फुगलाय व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये खाली थोडंसं ओलसर असेल ना पाणी तरी काही हरकत नाही, कारण की आपण उकडलेला बटाटा टाकणार आहोत आणि आपण हे शिजवणार नाही आहोत। न शिजवताच आपण ही चकली करणार आहोत आणि शिजवायचं असेल तर अजून ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास तुम्ही तांब्या पाणी टाकून शिजवून घेऊ शकता, पण मी हे न शिजवता तुम्हाला दाखवते चकली। बघू शकता आपल्या इथं बटाटे उकडून आलेले आहेत आणि आता आपल्याला नाही ते किसून घ्यायचे। बघा बरेचसे जण मॅशरच्या साह्याने मॅश करून घेतात, पण माझं तर म्हणणं आहे तुम्ही किसणीच्या साह्याने किसून घ्या। म्हणजे काय होतं, गाठी राहत नाहीत, व्यवस्थित मऊ असा बटाटा किसला जातो आणि चकलीमध्ये मध्ये आधी बटाटा येत नाही, कडक होत नाही, व्यवस्थित चकली येते। बघू शकता आता मी ह्याला छान असं किसून घेते ह्या बटाट्याला आणि मी तरी शक्यतो किसूनच घेते, मी कधी मॅश करत नाही बटाटा। बघा आता इथं मी मॅश करून घेतलेला आहे बटाटा। आता अशाच पद्धतीने मी सर्व बटाटा मॅश करून घेते। इथं आपला बटाटा मॅश करून झालेला आहे। बघू शकता 2 किलो बटाट्याचं। आता आपल्याला काय करायचंय, मोठ्या पातेल्यामध्ये आपण जे साबुदाणे भिजवून घेतले आहेत ते मोठ्या पातेल्यात घ्या, कारण की आपल्याला ते पूर्ण हलवायचे, सर्व मिक्स करायचे। ते छोट्या पातेल्यात येत नाही,
शेवटपर्यंत मसाला लागत नाही त्यासाठी मोठं पातेलं घ्या. त्याच्यामध्ये आता मी हे पूर्ण साबुदाणा टाकून घेते, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आहे ना ही चकली हिरव्या मिरचीवर करायची असेल तर नुसती हिरवी मिरची वाटून घ्यायची मिक्सरवर, त्याने सुद्धा खूप छान होती. आणि मी इथं उपवासाचं तिखट येतं ना ते टाकलेले बघू शकता. मी उपवासाचं तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण किसलेला बटाटा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. जेवढा 2 किलो किसून घेतलाय बघा, मी सगळ्यात मोठं पातेलं घेतले तरी त्याच्यामध्ये आपल्याला तर हलवताना थोडी दाटी होणार आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं असेल ना तरी तुम्ही घेऊ शकता. बघू शकता इथं आपलं उपवासाचं चकलीचं चालू झालेलं आहे. आता इथं किसलेला बटाटा टाकून घेतलाय. तुम्ही कशा पद्धतीने चकली करता मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी इथं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि उपवासाचं जे तिखट येतं त्याच्यामध्ये कुठलाच मसाला ॲड नसतो, हे तिखट आपण टाकणार आहोत. आता ते व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचे, कारण की चमच्याने किंवा उलटण्याच्या साह्याने ते मिक्स होणार नाही. एवढं मोठं आहे तर तुम्हाला हातानेच करावं लागणार. बघू शकता इथं मी हाताने पूर्ण मसाला त्या साबुदाणा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मिक्स करता करता असं साबुदाणा मॅश करत जा हाताने. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चकली करायला घेतो ना साच्यामध्ये किंवा ते साच्यामध्ये फिरकीमध्ये अडकत नाही. बघा इथं मी साच्यामध्ये घेतलेलं आहे आणि साच्यामध्ये भरून तुम्हाला दाखवते, पण मी ॲक्च्युली चकली करणार आहे पिशवीमध्ये टाकून. साच्याने भरलेली आहे पण मला साच्याने एवढी आवडत नाही साच्यातली जेवढी पिशवीनी. बघा इथं मी पिशवी, दुधाची जी पिशवी येते ना ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून मी चकली करून घेणार आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, साच्यामध्ये दाखवले त्याप्रमाणे किंवा पिशवीमध्ये टाकून. पिशवीने कसं साधं सोपं पटकन येतं, व्यवस्थित आकारसुद्धा देता येतो. आता अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या करून घेते. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात का, नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण बरं वाटेल. आणि तुम्ही कोणत्या शहरातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा मनाला समाधान वाटेल की माझे सबस्क्रायबर ह्या ठिकाणाहून बघतायत. बघा इथं अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या करून घेते. इथं आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि आपल्याला 2 दिवस ह्या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्यात. बघू शकता इथं आपल्या चकल्या तयार करून झाल्या. 2 दिवस ऊन लावूया आपण त्याला छान कडक लावून आपलं ऊन होऊन चकल्या तयार होऊन आलेल्या आहेत. तर आपण तळायला लावूया. इथं छान तेल तापलंय का बघूया. आणि चकली टाकून बघा टाकल्या ती फुलायला लागली चकली है ना, आणि मग फुलून वर आली. तर अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या तळून घेते. बघा तुम्ही म्हणाल छोट्या छोट्या चकल्या केल्यात, मी जास्त मोठ्या चकल्या करत नाही. कारण की काय होतं, मोठ्या चकल्या वाळायला सुद्धा वेळ लागतो. छोट्या असल्या ना की पटकन वाळल्या जातात, आतमध्ये कच्च्या राहत नाहीत. अशा त्यामुळे मी छोट्या छोट्या चकल्या केल्या. इथं आपल्या कुरकुरीत खुसखुशीत अशा उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली तयार झाली. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त मी दाखवलेली साबुदाण्याची चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.